मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उपमुख्यमंत्री शिंदेंचा काल दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती, दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील। उदय सामंतांची प्रतिक्रिया, तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायला गेले असतील, पटोलेंचा निशाणा। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसला उत्तर देणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। पटक पटक के मारेंगे ते आजही बोलतो। भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळला, तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठीत बोलायला लावावं, दुबेंचं आव्हान। महाराष्ट्राच्या विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतील खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेनं 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर, तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परब यांना खडसावलं। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परब यांचं वक्तव्य। जोरदार वादानंतर सभागृह 10 मिनिटं स्थगित, गद्दार शब्द रेकॉर्डवरून काढला। बीएमसी सह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्यात, असा लोकांचा दबाव। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर महाविकास आघाडीमधून कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल आता सिंदूर नावाने ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती। 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान। सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे। मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यामध्ये लाखांदूर तालुक्यामधील चुलबंदा नदीच्या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर परिस्थिती कायम। जिल्ह्यामधील 22 रस्ते बंद, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। चंद्रपूर मधल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात। 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद, हजारो हेक्टर शेतीला फटका। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। 6,321 क्युसेक्सना विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातील धक्कादायक प्रकार। पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक। खडकी आणि कंटोन्मेंट परिसर पुणे पालिकेमध्ये विलीन होणार। अहिल्यानगरमधील भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार। राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार। दिल्ली एनसीआर मध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। दिल्लीसह नोएडा, गाझियाबादमध्ये सुद्धा जाणवले भूकंपाचे धक्के। विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं भारतीय क्रिकेटपटूंना वेळ। विराट कोहली, सूर्यकुमार यादवसह अनेकांची हजेरी। विम्बल्डन पुरुष एकेरीच्या सेमीफायनल सामन्याकडे सर्वांचं लक्ष। स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमधील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर रस्त्याची चाळण। खड्ड्यांमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था। चालकांवर जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।